ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण तिसरा अध्याय बघतोय. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. प्रकृते गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न विचालयेत्. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. तर आपण मागच्या क्लासमध्ये काही श्लोक बघितले होते आणि त्यात आपल्याला भगवंतांनी नवीन आपलं नामकरण केलं होतं, अहंकार विमूढात्मा. आपलं बारसं केलं त्यांनी. आणि त्या अहंकार विमूढात्मा आपल्याला ते का म्हणतात भगवंत, त्याचं आपण हे बघितलं होतं की आपल्यामध्ये दोन प्रकारचे आपण आयडेंटिटी घेऊन जगत असतो. एक हे शरीर मनाचं करता भोगता असा मी, आणि एक हायर मी ज्याला म्हणतो की जिथे मला भगवंताचं म्हणजे अनुभव येऊ शकतो, तो मी. म्हणजे कच्चा मी, ठाकूरांच्या श्रीरामकृष्णाच्या भाषेत सांगायचं झालं तर कच्चा मी आणि पक्का मी. आणि हा जो कच्चा मी असतो किंवा हा जो करता भोगता मी असतो, हाच हे सगळं सुख दुःख भोगत असतो, ज्याला आपण संसारात राहणं म्हणतो, संसार करणं म्हणतो. तर हाच मी हा या सुखदुःखांच्या खेळामध्ये रमून या संसारात रमत असतो. आणि हे आवागमन आपलं होत असतं की आता यावेळेस आपण हे शरीर घेतलं आहे, पुढच्या वेळेस माहीत नाही काय आपण घेणार. तर हे आवागमनाचं जे काही चक्र चालू आहे, हा जो कच्चा मी आहे किंवा लोअर मी आहे, जो करता मी आहे, भोगता मी आहे, हा या सगळ्या याच्यात जात असतो. परंतु हा जो हायर मी किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो, हा कुठे जात पण येत नाही, कुठे येत पण नाही, किंवा तो कुठलं दुःख पण भोगत नाही, सुख पण भोगत नाही, किंवा काहीच करत नाही. तो निर्विकार असा आत्मा आहे. आणि याच आत्म्याचं दर्शन करणं किंवा याच आत्म्याचा अनुभव करणं, हे बघितलं तर आपलं खरं या जीवनाचा उद्देश आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मनुष्य जीवनाचा उद्देश आहे भगवत प्राप्ती. त्याच्याशिवाय दुसरं कुठलाच उद्देश नाही आहे या जीवनामध्ये. तर या हायर मीचा म्हणजे दर्शन त्याचं प्राप्त करून घेणं किंवा त्याचा अनुभव करणं, हाच आपला खरा अधिकार आहे. आपले गंगाधर टिळक म्हणायचे ना, बाळ गंगाधर टिळक, की स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण म्हणतो आता की स्त्रियांचे वुमेन्स राईट, चाइल्ड राईट, हे राईट, ते राईट, पेरेंट्स राईट, आता काय हजबंड राईट पण येथील पुढे आले तर कधी वाईफचे राईट्स. या राईटबद्दल आपण सदैव बोलतो, पण आपला प्रत्येक माणसाचा हा आत्म्याचं दर्शन करायचा हा आपला अधिकार आहे. हा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हा अधिकार जर प्राप्त करायचा असेल तर म्हणजे ज्या माणसाला हा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यासाठीच ही गीता आहे. म्हणजे ज्यांना याचा काही संबंध नाही त्यांच्यासाठी गीता नाही आहे. आणि ज्यांना ज्ञान झालं त्यांच्यासाठी पण गीतेची आवश्यकता नाही आहे. पण तुमच्या आमच्यासारखे साधारण जे आपण साधक आहोत की ज्यांना त्या भगवंत दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे आणि या संसारातनं बाहेर निघायचं आहे, आपल्याला एक वेगळ्या त्या म्हणजे आनंदाच्याकडेच आपल्याला जायचं आहे. आनंद प्राप्ती आणि दुःख निवृत्ती हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. ज्या साधकांचा उद्देश आहे त्यांच्यासाठी भगवंतांनी सगळं सांगितलं. आणि त्यात त्यांनी हे पण सांगितलं की जे ज्ञानी लोक आहेत ते मग यात का गुरफडत नाही, ते कशा काय अडकत नाही या सगळ्या याच्यामध्ये. तर आपण ते बघितलं होतं की
हे प्रकृती गुणसम्मूढा, की प्रकृती म्हणजे ही पूर्ण पंचमहाभूतांनी बनलेली ही मोठी प्रकृती आहे ही, आणि गुण म्हणजे प्रॉडक्ट, म्हणजे या जगामध्ये जे काही आहे, म्हणजे या जगामध्ये आपण जे काही बघतो व्यक्तरूपात, व्यक्तरूपात जे काही जगामध्ये आपल्याला बघायला मिळतं हे पूर्ण त्या प्रकृतीचं प्रॉडक्ट आहे. प्रकृतीचा हा खेळ आहे. त्यामध्ये आपल्या शरीरापासनं सगळं काही येतं. मग या प्रकृतीचा खेळ कोण नाही आहे, या प्रकृतीपासून दूर कोण आहे, तो म्हणजे हायर मी, की जो अनुभव करता आहे. तो कधीच ऑब्जेक्ट नाही आहे, तो सदैव सब्जेक्टच आहे. तो कधीच ऑब्जेक्ट होऊ शकत नाही. तर हा सब्जेक्टिव्ह जो करता आहे, सब्जेक्टिव्ह जो हा आय आहे, हा खरा या सगळ्या या प्रकृती आणि गुणाच्या वरती आहे. आणि म्हणून भगवंतांनी नंतर सांगितलं की ज्ञानी लोक यात का अडकत नाही, का याच्यामध्ये ते सापडत नाही. कारण त्याचं हे आहे की ते त्यांना हे तर पूर्ण समजून चुकलं असतं की हे गुणागुणेषु वर्तंत इति मत्वानं सज्जते, की हे प्रकृती आणि गुणाचं या दोघांचं कॉम्बिनेशन आणि हे ते चालू राहणार. याच्याशी हा जो सब्जेक्टिव्ह आहे, सध्या आपण काय करतो ना, कुठे काही आपल्या जीवनात काही चांगली गोष्ट घडली, वाईट गोष्ट घडली, किंवा कोणी चांगला मनुष्य आपल्या जीवनात आला, कुठला वाईट मनुष्य आपल्या जीवनात आला, तर आपण त्या माणसाशी, त्या वस्तूंशी आपण आयडेंटिफाय होतो. आपल्याला वाटतं की आपण पण तीच व्यक्ती आहोत, किंवा आपलं पण सगळ्या गोष्टीची त्याच्याशी आपण रिलेट करायला जातो. परंतु ज्ञानी लोक काय करतात, ते जस्ट अंडरस्टूड की दिस इज ऑल प्रकृती. माझं शरीर जसं प्रकृती आहे तसं ते पण प्रकृतीचेच खेळाचं आहे, प्रॉडक्ट आहे सगळं. सो आय शुड नॉट गेट एन्टँगल इन टू दॅट. मी त्याच्यामध्ये गुरफटू नये. कारण म्हणजे मी काय दगड आहे म्हणून असं नाही आहे, माझ्या मनाला काही वाटत नाही असं नाही आहे. बट हे पूर्ण सगळं प्रकृतीचे गुणाचा हा सगळा खेळ आहे. म्हणून ते म्हणतात की गुणागुणेषु वर्तंत इति मत्वानं सज्जते. म्हणून ज्ञानी लोक सुखी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यानंतर पुन्हा भगवंत, आपण छान एक श्लोक बघितला, हा 30वा श्लोक, की कर्मयोग कसं करायला पाहिजे. की कर्मयोग करायचा असेल आपल्याला तर त्यांनी सांगितलं आहे की मयी कर्माणि संन्यस्त अध्यात्मचेतसा निराश्रय निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वल. की या मानसिक त्रासापासनं, आपल्याला मानसिक त्रास काय आहे, आता कधी समजा तर इलेक्ट्रिसिटी नाही आहे सध्या, तर हाही आपला मानसिक त्रास आहे. मोबाईलचं कनेक्शन नाही आहे, हाही आपला मानसिक त्रास आहे. तर आपल्या मानसिक त्रासाला काही एंड नाही आहे. पण खरा आपला मानसिक त्रास आहे की ह्या जन्म कर्म ह्या सगळ्या ह्याच्यातनं सारखं येणं, सारखं दुःख भोगणं, सारखं ह्या प्रारब्ध कर्माच्या कचाट्यात सापडून पुन्हा तेच भोगणं, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जरा, पुन्हा व्याधी. तर यातनं हे खरं दुःख आहे आपलं, आणि हा खरा मानसिक ज्वर आहे. आता बघा, आपल्याला जर हा खरोखर ज्वर वाटला नसता तर आता कुठले साधारण माणूस घ्या, तो पण म्हणतो काय संसारात काही सुख नाही आहे हो, तो त्यात पुन्हा गुरफटतो दुसऱ्याच क्षणी. पण त्याचा कुठेतरी त्याच्या मनावर ते कोरल्या गेलं आहे की या संसारात खरोखर दुःख नाही आहे. साधारण शेतकऱ्यापासून बघा तर मोठ्या माणसापर्यंत बघा, कोणीच तुम्हाला म्हणणार नाही की इथे अनअलॉइड असं सुख मिळणार आहे, कंटिन्युअस सुख मिळणार आहे. प्रत्येकजण म्हणतो की नाही, संसारात काही नाही आहे हो, काही 2 दिवस सुख आहे, 2 दिवस दुःख आहे. आता हे सगळं आपल्याला कळतं, पण ते आपल्याकडून त्याच्यासाठी तसे जसे प्रयत्न पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्यामुळे पुन्हा आपण त्या या संसारामध्ये गटांगळ्या खात असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तू कर्मयोग कर. कर्मयोग करण्यासाठी म्हणून अध्यात्मचेतसा, विवेकबुद्धीचा वापर कर, डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर वापर. की कसे डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर वापरायची, की बाबा जीवनाचा गोल माझा आहे मोक्ष, म्हणजे मी धर्माने चालायचं, अर्थ मी कमवायचा, भोगायचे, सगळंच करायचं. पण अर्थ आणि काम माझा जीवनाचा उद्देश नसून फक्त मोक्ष माझा उद्देश आहे, आणि त्याला ह्या लागलेल्या गोष्टी म्हणून मी स्वीकारतो. मला इथून कलकत्त्याला जायचं आहे, कलकत्ता जाण्याचा माझा उद्देश आहे. मग त्यासाठी बस घ्या, किंवा AC बस घ्या, किंवा एरोप्लेन घ्या, किंवा हेलिकॉप्टर घ्या, हे फक्त माध्यम झालं. तर आता मी जेव्हा शरीर घेतलं आहे, किंवा मी ज्या आश्रमात मी पदार्पण केलं आहे संसारात, म्हणजे गृहस्थ आश्रम म्हणा किंवा संन्यासा आश्रम म्हणा, तर त्यासाठी म्हणून जे काही करणीय आहे ते मी सगळं करेन.
त्याच्यासाठी म्हणून जे काही मला समजा गृहस्थ आहेत त्यांना अर्थ शिवाय शक्य नाही त्यांना, तर त्यांना धर्माची पण आवश्यकता आहे, अर्थाची पण आवश्यकता आहे, आणि जीवनाचं काही थोडंफार एन्जॉयमेंट पण पाहिजे त्यांना. पण हेच फक्त त्यांनी उद्देश न ठेवता, त्यांनी जर उद्देश ठेवला की माझा गोल आहे भगवंताचं दर्शन करणं शेवटी, आणि ह्या सगळ्या तिन्ही धर्म अर्थ कामाचा मी भगवंताचं दर्शन करण्यासाठी उपयोग करून घेणार आहे, हे जर त्याचं असेल तर म्हणायला पाहिजे की तो खरोखर डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर त्याच्यामध्ये आहे, तो खरोखर विवेकशक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून भगवंत तिथे म्हणतात की अध्यात्म चेतसा, की तू विवेकबुद्धीचा वापर करून हा कर्मयोग कर. मग म्हणतात की मयी सर्व आणि कर्माणी संन्यस्त अध्यात्म चेतसा, की माझ्यामध्ये पूजा या भावानी, यज्ञ या भावानी हे पूर्ण कर्म तू माझ्यामध्ये समर्पण कर, माझ्यामध्ये समर्पित कर. आणि नंतर म्हणतो की निराशीर, की कुठल्याही फळाची चिंता न करता. आपण याच्यावर मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की आपण चिंता का करतो, तर कुठल्याही फळाची चिंता न करता तू कर्म कर, आणि हे कर्म करता करता हा कर्म तू कर्मयोगामध्ये कन्व्हर्ट कर, असं भगवान त्याला सांगतायत. आणि नंतर म्हणतात की निर्मम, की कुठल्याही प्रकारचं मी आणि माझा भाव न ठेवता प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताच्या कृपेचा कुठेतरी शोध घे. कारण आपण बऱ्याच वेळा गोष्टी आपण योगायोगामध्ये टाकतो की योगायोग झालं म्हणून असं झालं, आता असं घडलं, किंवा बऱ्याच वेळा इतक्या जीवनात आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अशा सुंदर गोष्टी घडत असतात किंवा घटना घडत असतात, पण त्याला आपण भगवंताची कृपा समजत नाही. बरेच वेळा 50% आपण आपलं मी केलं असं समजतो, की पैसा मी कमावला, घर मी कमावलं, पत्नी मी कमावली, माझ्या मुलं इतके शिकले, हे मी केलं. हा जो मी जो आहे, तर हा मी जर आपण थोडासा काढायला प्रयत्न केला, ठीक आहे, माझा त्यात प्रयत्न आहे, माझं प्लॅनिंग आहे सगळं करण्यामध्ये, माझी योजना आहे, मी सगळ्या योजना केल्या आणि त्या योजना राबवल्या, मी तिथे माझा स्वाधीन इच्छेचा उपयोग पण केला, त्याच्यामध्ये, आणि मी समोर गेलो. पण या सगळ्यांच्या मागे जर भगवंताचं पाठबळ मला नसतं तर मी हे करू शकलो नसतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला आणणं, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची कृपा बघणं, याला इथे म्हणतात निर्मम, की माझं सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची जर तू कास धरली तर काय होईल, विगत ज्वर, की तुला ह्या ज्वरापासून, तुला सगळ्या दुःखापासनं तुझी खरोखर सुटका होईल, या सगळ्या स्ट्रेसपासनं, स्ट्रेनपासनं तुझी सगळी सुटका होऊन तू चांगल्या मार्गाला लागशील. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आता ते पुढच्या श्लोकापासून ते म्हणत आहेत की हा कर्मयोग जो सांगितलं त्यांनी करायचा, तर ह्या कर्मयोगाचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर ते कसे आहेत, तर ते म्हणतात ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. तर आणि हे अर्जुना, जो कोणीही पुरुष दोषबुद्धी रहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या मताला अनुसरून वागतात, ते पुरुष सर्व कर्मांपासून मुक्त होतात. की आता कर्मयोग करतो आपण, आणि हा कर्मयोग करताना जे काही काय म्हणतात त्याला चांगलं आहे, श्रद्धावंत लोक आहेत, त्यांना श्रद्धावंत शब्द त्यांनी वापरला इथे, की ज्यांची श्रद्धा आहे माझ्यावर, आणि अनुसूयंत, की ज्यांच्यामध्ये काही असूया नाही आहे, जे श्रद्धावान आहेत असे लोक किंवा साधक, की जे मला मानतात, माझ्या शब्दाला मान देतात, असे जे लोक आहेत, त्यांनी जर हा कर्मयोग पालन केला तर काय होतं, तर इफेक्ट काय होतो, की ते सर्व कर्मापासून मुक्त होतात. कर्मभी मुच्यन्ते, की या कर्माचं काय आहे ना, कर्माचं हे सायकल आहे. मी कर्म केलं की मग फळ मिळतं, मग ते फळ भोगायसाठी पुन्हा मला कर्म करावं लागतं. तर हे कर्म आणि त्याचं फळ या चक्रातनं तुम्हाला जर वाचायचं असेल तर भगवंत म्हणतात की तू श्रद्धावंत होऊन, की जे साधक श्रद्धावंत होऊन आणि विदाऊट असूया, किंवा माझ्या कुठल्याही प्रकारच्या माझ्या टीचिंग्सबद्दल, किंवा मी जे शिकवलं आहे, मी जो संदेश तुम्हाला दिला आहे कर्मयोगाचा, याच्याबद्दल जे असूया बाळगत नाही, अशा लोकांचं काय होतं, ते कर्मबंधनापासून मुक्त होतात. हे त्यांनी या कर्मयोगाचं बेनिफिट सांगितलं आहे. आणि आता कसं होतं ना, की बरेच वेळा आपल्याला
या म्हणजे शास्त्र जेव्हा आपण वाचतो ते शास्त्र वाचताना बऱ्याच वेळा आपल्या गोष्टी येतात की काय हे कसं काय याच्यामध्ये आलं, हे कशाला असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे, हे खूपच जास्त त्याने सांगितलं. आता त्यात एक शत्रुमर्दन एक यज्ञ आहे की माझा कुठला शत्रू असेल तर शत्रूला मारायचं, असेही यज्ञ आपल्याला येत आहे. बरेच वेळा आपण लॉजिकमध्ये म्हणतो कशाला पाहिजे हे, कशाला नाही. तर भगवंताचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला या शास्त्रातनं समजत नाही त्या शास्त्राला क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्याने 2 गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट अशी करा की मी आता ती गोष्ट समजू शकत नाही आहे किंवा त्याचा उद्देश समजू शकत नाही असं समजून तुम्ही वागा. पहिली गोष्ट की माझी जेवढी पातळी नाही समजून घ्यायसाठी एवढी, ठीक आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात की समजा आहे काही गोष्टी समजा खराब आहेत, आपल्या खराब हा शब्द बरोबर होणार नाही की काही गोष्टींची अतिशयोक्ती केलेली आहे, खूप आडंबर असं वाटतं आपल्याला की ते खूपच भयंकर काहीतरी सांगितलं आहे किंवा काय. तर तिथे भगवंत म्हणतात की त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या ना. मग म्हणजे समजा तुम्ही एखादी गोष्ट त्यातली 10 गोष्टी समजा तुम्हाला 10 पैकी असं वाटलं की 4 गोष्टी उगीच सांगितल्या बाबाच्या, उगीच फापट पसरा लावलेला आहे, उगीच लांबवलेलं आहे, पण 5-6 गोष्टी चांगल्या असतील त्या तर तुम्ही घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की समजा सोनं कुठं मिळतं, खाणीत मिळतं, म्हणजेच काय मातीत मिळतं. आता सोनं मातीत मिळतं, आता माती काय झालं, मातीचं हे काय माती म्हणजे मातीला काही किंमत नाही आहे, पण ते मातीत मिळतं म्हणून का आपण सोनं फेकतो का? आपण माती काढून घेतो आणि सोनं घेतो, सोन्याची किंमत जशी आहे तशी आहेच, त्याची उलट सोन्याची दिवसेंदिवस किंमत वाढते. तर तुम्ही जर ह्या शास्त्रामधनं तुम्हाला जर आज समजताय की मला काही गोष्टी कळत नाही, सोडून द्या, किंवा माझ्या त्या कळण्याच्या पलीकडल्या काही गोष्टी, पण त्यात अशा काही गोष्टी आहे की त्या तर घ्या, त्या तर घेऊन तुम्ही जीवन हे करा. हां, ते म्हणतात ना की डोंट थ्रो बेबी विथ द की काय वॉटर असं ते म्हणतात, काही इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की ते छोट्या मुलाला तुम्ही त्या पाण्यात आंघोळ घातली, ते पाणी फेकायचं तुम्ही त्या पोराला पण फेकून दिलं बाहेर, म्हणजे पाणी तर फेकलं आणि त्या पोरालाही फेकलं ते. तर तसं करू नका, तुम्ही श्रद्धावान व्हा आणि मी जे काही मार्ग सांगितले आहेत तुम्हाला किंवा अर्जुनाला सांगतायत ते मार्ग, त्या मार्गाचं अनुशीलन जर तुम्ही केलं तर तुमचं ॲडव्हान्टेज काय मिळेल तुम्हाला की तुम्हाला तुमच्या कर्माच्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हा. नंतर मग भगवंत म्हणतात की ये तू अभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसा. त्याच्या विरुद्ध आता, आणि जे माझ्या सांगण्यात दोषदृष्टी करणारे मूर्ख लोक या माझ्या मताप्रमाणे वागत नाहीत, त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तो कल्याणापासून भ्रष्ट झालेला समज. म्हणजे ज्यांनी माझं मत स्वीकारलं आहे, ज्यांनी माझं मत श्रद्धेने घेतलेलं आहे, ज्यांनी माझं मत कुठलीही असूया न ठेवता ॲक्सेप्ट करायला प्रयत्न केला आहे, त्यांचं काय आहे की त्यांचं कर्मबंधनातून ते मुक्त होतील. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे, जे हे करत नाही, ज्या लोकांचं लाईफ फक्त काम आणि अर्थ यातच आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या व्हीम्स अँड फॅन्सीजप्रमाणे ते लाईफ जगत आहेत, इन्स्टिंक्टिव्ह ते जीवन जगत आहेत, अशा लोकांना ह्या कर्मबंधनातनं सुटण्याचा काही मार्ग नाही. म्हणजे ज्यांनी माझ्यावर श्रद्धा ठेवून, अनुसया ठेवून माझ्यासाठी कर्म केलं त्यांची सुटका आहे यातनं, आणि जे हे करणार नाही त्या लोकांची त्यांना कठीण आहे. कारण ही गोष्ट कठीण आहे. तुम्ही समजा एखाद्या पहाडावर तुम्ही चढायचं आहे, तुम्ही एखाद्या समजा आपल्या पर्वतीवर गेला, पर्वतीहून तुम्हाला जर खाली यायचं असेल फार सोपं आहे, नुसतं अंग झोकून टाकलं की तुम्ही खाली आलात. पण चढायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला चढणं आहे वरती पर्वतीला, ते सोपं नाही आहे. तर साधारण इन्स्टिंक्टिव्ह जीवन जगणं, आपल्याला मला जशी इच्छा होईल तसं जीवन जगणं, मला असं वाटतं मी तसं केलं, मला तसं वाटतं मी असं जगलं, मी काय म्हणजे कशाला पाहिजे सगळं हे, आता नवीन फॅशन आले आहेत ना की कशाला लग्न करायला पाहिजे, मी कमावत आहे, मी एकटा आहे, मला स्वातंत्र्य आहे, त्याप्रमाणे मी काम करेन, त्याप्रमाणे सगळं करेन.
तर ह्या ज्या नुसतं अर्थ आणि कामाला घेऊन जगणाऱ्या लोकांची इथे भगवंत चर्चा करतायत, की जे लोक फक्त यातच अडकलेले आहेत, त्यांनी फक्त जीवनाचा उद्देश तेवढंच अर्थ आणि काम ठेवलेला आहे आणि माझ्या स्वतःच्या सुखासाठीच मी जगणार आहे असं ज्यांचं म्हणणं आहे, ते लोक म्हणतात, भगवंत म्हणतात की ते कर्माच्या या पाशापासून कधीच सुटत नाही आणि ते या ध्येयाला कधी जाऊन मिळू शकत नाही. कारण असं आहे की त्यांना धर्म आणि अधर्माचं काही ज्ञान नाही आहे आणि धर्म अधर्माचं ज्ञान नसल्यामुळे आत्मा अनात्मा याचं पण काही ज्ञान नाही आहे. म्हणजे कुठला आत्मा काय आहे काय नाही काही डोक्यातच नाही आहे. काही नुसतं खावं पिवं मजा करू, नुसतं अर्थ आणि काम एवढंच फक्त आहे. म्हणून इथं बघा की ज्या लोकांचं असा अटिट्यूड आहे, जे लोक असं वागत आहेत, त्या लोकांचं काय होईल की त्यांचं कर्माचं बंधन गळून पडणार नाही, ते पुन्हा या गर्गेत अडकून पडतील. आता हे प्रत्येकाने आपापलं ठरवायला पाहिजे की आपल्याला काय करायचं. म्हणजे जसं मला म्हटलं की पर्वतीवर चढायचं असेल तुम्हाला कष्ट करणं भाग आहे, तुम्हाला त्रास घेऊन वरती जाणं आवश्यक आहे आणि वरतून खाली यायचं काही करायचं नाही आहे तुम्हाला. तर ज्या लोकांनी हे पाळलं त्यांचं कर्माचं बंधन गळून पडेल आणि जे लोक पाळत नाही ते पुन्हा त्या कर्माच्या या गर्गेत अडकून राहतील असं भगवंत इथे म्हणतायत. एवढंच सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतीम यान्ति भूतानी निग्रह किम करिष्यति. हा फार सुंदर श्लोक आहे. ते म्हणतात कारण सर्व प्राणी आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजे स्वभाव परवश होऊन कर्म करीत असतात. ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीच्या अनुसार व्यवहार करीतो. मग या विषयात कोणाचा हट्ट काय करील. थोडक्यात इथे भगवंतांना म्हणायचं आहे की कुठलाही प्राणी मनुष्य हा म्हणजे आपली एक बेसिक प्रकृती असते. आणि ही आपली बेसिक प्रकृती सत्व रज तम या गुणांवर आधारित असते. आपण बघतो की या समाजामध्ये काही खूप सात्विक लोक आहेत, काही खूप राजसिक लोक आहेत की जे खूप कर्म करतात आणि काही तामसिक आहेत, ते स्वतः काही करत नाही, नुसते लोकांना त्रास देतात. म्हणजे काही लोक आपण सगळ्या क्षेत्रात बघू शकतो, म्हणजे पॉलिटिकल क्षेत्रापासून बघा की साधारण माणसापर्यंत बघा, तर स्वतःचं त्यांना काही पडलेलं नसतं, पण दुसऱ्याला त्रास कसा देता येईल, दुसऱ्याला कसं भोग बघायला. म्हणजे म्हणून ते आपल्या या कोर्टामध्ये बघा किती ते PIL पडलेले आहेत, म्हणजे की नुसतं त्रास द्यायचं. एखादं टाकलं कोर्टात केस टाकून द्यायची, नुसतं बस बोंबलत बसतो 15 वर्ष 20 वर्ष तुमचं काय कोर्टात चालू आहे ते चालूच बसू दे. हे केवळ त्रास देण्याचे काही गोष्टी लोक करत असतात. तर सांगायचा उद्देश असा की ह्या काही लोकांची प्रकृतीच ती अशी असते, म्हणजे म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आहे. तर प्रत्येक माणूस ही स्वतःची प्रकृती घेऊन येत असतो. आता कसं असतं की एक आपण सोबत आणलेली असते प्रकृती, आपल्या प्रारब्धाप्रमाणे म्हणा किंवा आपल्या कर्माप्रमाणे म्हणा, की एक आपण स्वतःसोबत प्रकृती आणलेली आहे आणि दुसरी असते ती आपण आल्यानंतर ती आपण घडवत असतो. काय म्हणजे बरेच वेळा त्याला आपण म्हणजे काही आपण जर इंट्रॉस्पेक्शन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यामध्ये काही प्रकृती आहेत, लक्षात येतं आपल्याला की हे आपलं दुर्गुण आहे आणि हे आपल्यामध्ये गुण आहेत. हे प्रत्येकाच्या म्हणजे जर कोणी ॲनालिसिस केलं याचं एखाद्या कागदावर घेऊन जर त्यांनी चार्ट केला तर लक्षात येईल की माझ्यामध्ये 10 गुण आहेत आणि 20 दुर्गुण आहेत. आपण जर ऑनेस्टली लिहून काढलं तर शक्य आहे सहज. तर आता हे मी सोबत घेऊन आलो, हे माझी प्रकृती आहे. आता या प्रकृतीला जर मला चांगल्याकडे घेऊन जायचं आहे तर काय करायला पाहिजे की हे जे 20 माझे निगेटिव्ह गुण आले आहेत त्याला पॉझिटिव्ह कसं करायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे. तर म्हणून भगवंत म्हणतात की प्रकृती गुण समूढा, की आपण पूर्ण ही या प्रकृतीला म्हणजे त्या प्रकृतीच्या कह्यात आपण आहोत. म्हणजे बघा ना, विश्वामित्र ते क्षत्रिय होते पण त्यांच्यामुळे सात्विक गुण असल्यामुळे ते ब्रह्मर्षी झाले. बघा इकडे द्रोणाचार्य बघा, द्रोणाचार्य होते ब्राह्मण पण रजस असल्यामुळे एक मोठे योद्धा झाले. आता हे प्रकृतीचं आहे आणि इथे मुख्य असं आहे की तुमची प्रकृती जी आहे ती प्रकृती आणि गुण, म्हणजे आपण नवीन भाषेत जर म्हटलं की आपली पर्सनॅलिटी आणि प्रोफेशन
हे जर जुळवून आणलं आपण तर जीवनामध्ये बरेचसे स्ट्रेस स्ट्रेन कमी येतात. बरेच वेळा म्हणून मी माझ्याकडे येणाऱ्या मुलांना प्रत्येकाला सांगत असतो की तुमच्या मनामध्ये जी पॅशन आहे, तुम्हाला जे करावं वाटतं ते सदैव करा. कारण माझी प्रकृती, समजा मला परवा दिवशी एका आपल्या पुण्याच्या भक्तांनी मला फोन करून विचारलं की त्यांची मुलगी हे काही शेफ वगैरे असतात ना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवण तयार करणं किंवा काय वगैरे अशा त्या ह्याच्यामध्ये तिला जायचं. आता तिला स्वतःला स्वयंपाक पण करता येतं. आता या सगळ्या याच्यामध्ये ती सगळं करते आहे तर तिला जायचं कुठे आहे. तिने स्वतः मला फोन केला, म्हणजे मला कळत नाही आहे, मी काय करू, आय एम कन्फ्यूज. तिला म्हटलं तुझ्या मनातलं जे काही सांग, तुझी पॅशन जी आहे आत्मा, तुला जे काही करायची इच्छा होते ते तू कर. कारण माझी प्रकृती काय आहे आणि प्रोफेशन मी कुठलं घेतलं याच्यामध्ये एक संधता जर असेल तर तो माणूस जास्त वरती लवकर जाऊ शकतो. म्हणजे मी डॉक्टर, मला मुलाला मारून मुटकून डॉक्टर करायलाच पाहिजे, मी CA आहे म्हणून माझ्या मुलाला CA करायलाच पाहिजे, हे चुकीचं आहे. मी असे उदाहरणं बघितले की त्यांचे आईवडील दोघी CA आहेत, पण मुलगा 8-8, 10-10 वेळा वर्ष नुसता तो फेल होतो आहे CA मध्ये, त्याला काही वेगळंच करायचं आहे. तर आपण बघायला पाहिजे की माझी पर्सनॅलिटी आणि माझं प्रोफेशन हे जर जुळलं, प्रकृती आणि गुण हे जर जुळले तर बऱ्याच वेळा आपल्या म्हणजे जीवनाचा आनंद मिळण्यासाठी म्हणा किंवा प्रॅक्टिकल लेवल म्हणतो मी, त्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की प्रकृती म्हणजे तुझी प्रकृती काय आहे अर्जुना, की तू राजसिक आहे, तू क्षत्रिय आहे. इतके वर्ष तू आतापर्यंत काय म्हणतात अरण्यात घालवलेस, इतके वर्ष तू 12 वर्ष वनवास भोगला, रोज तू घेऊन आपले ते बाणाला धार लावतोय. कशासाठी लावतोय की केव्हा तर कौरवांना मी मारेल. 1 वर्ष तू वेश पालटून राहिलास, कशासाठी? तू एवढा मोठा अर्जुन, एवढा मोठा काय क्षत्रिय माणूस, तर एवढा अपमान सहन का केला की कौरवांना मारेल म्हणून. ही तुझ्यामध्ये 13 वर्षापासून आत धगधगते आहे, तुझ्यामध्ये रजस आहे तुझ्यामध्ये. आणि आता तू म्हणतो मी संन्यास घ्यायला जातो बाहेर, हे कसं शक्य आहे? बरं, तू संन्यास घ्यायला गेला तर काय करशील? तिथल्या काही ज्या संन्यासांना जमा करशील आणि तिथे काही संघटना सुरू करशील. अर्जुन विकास मंच, बस सुरू केलं एक संघटना, हे असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, आमचे राईट मिळायला पाहिजे, जंगलतोड थांबायला पाहिजे. तुम्ही असं कराल तिथे गेल्यानंतर. तू क्षत्रिय आहे, तिथे समजा एखादी कुटी आहे, तर कुटियात एसी लावशील तुझ्या. काय सांगते तर अर्जुनच शेवटी तो, तर रजस आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून भगवंत म्हणतात की तुझी प्रकृती ही संन्यासाला जायची नाही अजून, तुझ्यामध्ये रजस आहे, तू क्षत्रिय आहेस. आणि त्यासाठी म्हणून तू लक्षात केला पाहिजे की तू स्वस्या प्रकृती सदृशम चेष्टते, की स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे आपण चेष्टा करायला पाहिजे. आता आपल्याला कसं समजेल हे आहे, आपण स्वतःला ऑब्झर्व करायला पाहिजे की माझी प्रकृती काय आहे, कुठे माझ्या मनाचा कल आहे, मला काय करावं वाटतं. किंवा आपण साधनेमध्ये कर्मयोग करणारा रस्ता आहे, भक्तियोगाचा रस्ता आहे, ज्ञानयोगाचा रस्ता आहे. तर या रस्त्यांपैकी पण मी कुठला जायचं पाहिजे, माझ्या टेंडन्सीज कुठे जाणारे आहेत, याचा जर आपण स्वतः अभ्यास केला तर बरेच वेळा आपल्या लक्षात येते की आपली प्रकृती अशी आहे. आणि आता काय तिन्ही गुण मिक्स आहेत आपल्यामध्ये, सत्वरजतम, पण तरी कुठेतरी प्रिडॉमिनन्स असतो कुठल्या तरी एका गुणाचा. तर तो जर आपण शोधून काढला आणि त्याप्रमाणे जर आपण आपलं आयुष्य म्हणजे पुढचं घालवायचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी आपल्या साधकासाठी पण आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण आपल्याला कामात येऊ शकतं. म्हणून ते बघत होतात की प्रकृतम चेष्टे स्वस्य ज्ञानवान अपी, म्हणजे जे ज्ञानी आहेत ते पण प्रकृतीने बांधल्या गेले आहेत. त्यांच्या पण सगळ्या ह्या काही काय म्हणतात त्याला टेस्ट म्हणा किंवा काही लाईक्स म्हणा, डिसलाईक्स म्हणा, त्यांना पण ही या प्रकृतीपासून मिळालेली आहे. म्हणजे ते ज्ञानी असू देत ना. याच्यापूर्वी आपण बघितलं होतं की ज्ञानांमध्ये पण 2 प्रकारचे ज्ञानी असतात, एक प्रकृत ज्ञाननिष्ठ आणि एक निवृत्त ज्ञाननिष्ठ. की त्याला ज्ञान झाल्यानंतर एखादा निवृत्त ज्ञाननिष्ठ असेल काय, तो चुपचाप बसेल आणि मस्त आपल्या स्वतःमध्ये तो आनंदात राहील.
आणि एखादा कर्म करणारा असेल तर तो कुठेही गेला तरी कर्म करेल. ज्ञान झालं म्हणून काय झालं, तर हे प्रकृतीला स्वस्त बसता येणार नाही, तो काम करत राहील. म्हणून इथे म्हणतात की भगवंत म्हणजे भगवंत म्हणतो त्याला ज्ञानी हा पण या प्रकृतींनी बद्ध आहे. आता ज्ञानीच कशाला, आपण देवांचं बघा. आता तुम्ही सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे, विचार करा. कृष्णाच्या हातात बासरी आहे, याचं वाहन काय तर ते आहे, याचं वाहन काय ते आहे, हा काय हत्तीवर बसलाय, तो काय घोड्यावर बसलाय. तिथेही चॉईस आहे त्यांचा, तिथेही प्रकृतीप्रमाणे ते करतायत, तिथे सुटलेलं नाही आहे. तर हे पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण कम्प्लीट हे जे संसारामध्ये प्रत्येक माणूस देवापर्यंत म्हणा की हा सगळा हा प्रकृतीने बांधल्या गेलेला आहे. हां, म्हणून तिथे म्हणतात की अशा वेळेस जेव्हा तुझ्यामध्ये रजोगुण आहे, ह्या रजोगुण माझ्यामध्ये कुठल्या टेंडन्सीज आहेत हे ॲक्सेप्ट कर आणि मग कर्मयोगाचा काम करायला सुरुवात कर. म्हणजे माझ्यामध्ये तमस आहे तर तमस काढण्यासाठी म्हणून काहीतरी कर, रजस आहे तर रजस काढण्यासाठी काही कर, सात्विक आहे तर त्याला वाढवायचा प्रयत्न कर. तर आपल्या प्रकृती घेऊन या प्रकृतीला घेऊन जर चालायचा प्रयत्न केला तर आपण त्या कर्मयोग करण्यामध्ये आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. आमच्या इथे एक ब्रह्मचर्य आहे, त्याला असं त्याच्यामध्ये प्रचंड रजस आहे आणि प्रचंड काम करतं, त्याच्यामध्ये आहे खूप जोर असा. जोर म्हणजे कसं, लोकांशी बोलणं, लोकांना थोडंसं पटवणं, लोकांचं ते रिलेशन सांभाळणं वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत. पण आता जस्ट ज्युनियर आहे बिचारा, त्याला काय दीड वर्ष झालं असेल. तर आता आमच्याकडे बरेचसे साधू किंवा आमचे महाराज म्हणाले, काय तू एवढं सगळं त्या लोकांना, एवढे मोठे लोक येतात, सगळे त्यांच्यासोबत फिरत असतो सदैव, त्यांच्याशी फोनवर गप्पा मारत असतो. ते कधी मठात आले की तुलाच ते बोलवतात, आमच्याशी बोलत नाही, पण तुला बोलायला तुझ्याशी बोलायला सांगतात. तू आता तुझे हे सगळे रिलेशन्स थांबवून दे, जास्त स्वतःला वाढवू नको, नॅचरली, कारण तर साधू व्हायला आला आहे. हां, तर ते तू म्हणजे इतका तू असा काय म्हणतात त्याला, असं एक्स्ट्रोवर्ड होऊ नको, कारण ते नंतर तुला त्रास होईल सगळ्याचा. तर आता ही त्याच्यामध्ये ती प्रकृती आहे त्याची, तो गप्प बसू शकत नाही आहे. तो समजा त्याला इथून समजा हॉस्टेलला जरी पाठवलं तर हॉस्टेलच्या 4 मुलांना घेऊन तो तिथे काम करायला सुरुवात करेल. त्या काही वेळेला पकडेल, हे करा ते करा, हे पैशांना, मग इथं मुलांना हे करायचं ते करायचं, मग सुरू करेल तिथं आपलं काम. तर सांगायचा उद्देश असा की हा प्रत्येकामध्ये असतो. आता त्यांनी जर हा रजोगुण जर त्यांनी वळवला वेगळीकडे, पॉझिटिव्ह गोष्टीकडे, हां, त्यांनी जर चांगलं काही वाचन मनन केलं. मी त्याला म्हटलं परवा दिवशी की तू ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी तू तुझ्या अभ्यासात घालव किंवा काहीतरी करण्यामध्ये घालव. आता कसं आहे ना, नुसतं अभ्यास आपण म्हटलं तर अभ्यास होत नाही, त्याची इच्छाच होणार नाही पुस्तक वाचायसाठी. त्याला म्हटलं तू एखादं छान पुस्तक घे आणि ते लिहून काढ. म्हणजे स्वामीजीचं पुस्तक आहे ते बघायचं, लिहायचं, तरी तो वेळ पण जाईल आणि ती एनर्जी पण जाईल. बिकॉज एनर्जी तुम्हाला एक्सपोज करायची तुमची एनर्जी. नाहीतर काय होईल की एकतर तू डिप्रेशनवर जाशील किंवा मग तू क्रिटिसाइज करायला लागशील की हे असं आहे बघा, हे असं आहे, तसं आहे, तसं असं करशील. म्हणजे निगेटिव्हकडे तुझी शक्ती तर कुठे जाणार नाही, शक्ती निघायलाच पाहिजे बाहेर. मग ही शक्ती अशी निघण्यापेक्षा, काम क्रोधाकडे शक्ती जाण्यापेक्षा तू याला काहीतरी वळवायला पाहिजे आणि तुला स्वतःच ठरवायला पाहिजे. हां, तर रजस आहे असू दे, पण त्या रजसला जर तू काही चांगल्या ठिकाणी लावलं, चांगल्या ठिकाणी त्याचा उपयोग केला तर तुला परत उपयोग होईल. त्याचा तुझी शक्ती थोडीशी खर्च होईल. तो रजस काढणं म्हणजे काय, शक्तीचा अपव्यय करणं आहे त्या गोष्टीचा. तर चांगल्यासाठी कर. तर सांगायचा उद्देश असा की प्रत्येकजण आपण ह्या प्रकृतीने बांधल्या गेलो आहोत आणि बांधल्या गेलं असल्यामुळे इथे भगवंत म्हणतात की निग्रह किम करिष्यती, की अशा वेळेस जेव्हा आपण प्रकृतीच्या ताब्यात सापडलेलो असतो ना, बऱ्याच वेळा लक्षात येतं आपल्याला की करायचं असतं पण होत नाही. म्हणजे उद्या म्हणजे 31 डिसेंबर संपला, उद्यापासून मी आता व्यायाम सुरू करणार, उद्यापासून सकाळी 4 वाजता उठणार, उद्यापासून मी गीता पाठन करणार. सगळे आपण छान मस्त ते लिहून काढतो की 1 जानेवारीपासून नवीन वर्षापासून काय करायचं. 8 दिवस 10 दिवस जातात, सगळं एक एक गळून पडतं. निग्रह किम करिष्यती, की अशा ह्या प्रकृतीच्या ह्या जाळ्यामध्ये आपण अडकल्यामुळे तिथे कितीही तुम्ही निग्रह करायला प्रयत्न करा, बरेच वेळा तर होत नाही. हां, की आता काय कोणी काही साधक लोक सिन्सिअर प्रयत्न करत नाही का? करतात, सगळेच प्रयत्न करतात साधक लोक. पण ह्या सगळ्या लाखो हजारो लाखो
जे साधक प्रयत्न करतात त्यातनं 1-2 लोकांना फक्त ज्ञान होतं. बाकी सगळे आपले बिचारे पाण्यात हात मारत असतात, पोहत असतात, नाकात पाणी जातं, तोंडात पाणी जातं, ते चालू असतं त्यांचं. पण या तीराहून त्या तीरावर 2-3 लोक पोचतात. आता इथे प्रश्न येतो की त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की हा प्रश्न येऊ शकतो की तुम्ही म्हणताय की आपण प्रकृतीचे गुलाम आहोत, प्रकृतीने आपल्याला बांधून ठेवलं, प्रकृतीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, आणि तुम्हीच म्हणताय की आता इथे या निग्रह काही काम करू शकत नाही, मग मी काय करायचं, हा साधारण प्रश्न येऊ शकतो. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनो. इथे आता भगवंत त्याला म्हणजे साधारण आपल्याला पण हा प्रश्न येऊ शकतो की जर आपण प्रकृतीचे गुलाम आहोत, जर मी या रजस्तमसच्या या सगळ्या याच्यामध्ये अडकलेलो आहोत आणि जिथे कधी कधी मला माझा निग्रह पण माझा कधी काम करत नाही, मी खूप करायचा प्रयत्न करतो, सिन्सिअरली करायचा प्रयत्न करतो, पण तरीही माझा निग्रह काम करत नाही, काहीतरी एक वेगळं पुन्हा त्यात मी आपलं काढतो, खुसपट काढतोच माझं मन आपलं. तर यासाठी भगवंत काय करायला पाहिजे, तर इथे भगवंत म्हणतायत की आता या श्लोकात भगवंत सांगतायत की तुझ्यामध्ये जी विल पॉवर आहे ती वापर. म्हणजे असं नाही आहे निग्रह किंवा परिस्थितीमध्ये तुझ्यामध्ये विल पॉवर नाही आहे, तुझ्यामध्ये स्वाधीन इच्छा नाही, असं नाही आहे. भगवंत म्हणतात की हे बरोबर आहे की तू त्या प्रकृतीच्या कह्यात आहेस, हे बरोबर आहे. तुझी जी प्रकृती आहे, तुझ्या ज्या टेंडन्सी आहेत त्याप्रमाणेच तुझ्या मनात विचार पण येणार आहेत, तसेच तू ॲक्शन पण करणार आहे. पण इथे भगवंत तुम्हाला सांगतायत की जेव्हा माझ्यामध्ये काही प्रकारचे विचार येतात, एखादा माझ्यामध्ये काही खराब विचार आला, तर भगवंत म्हणतात की एकदा आला ठीक आहे, तर प्रकृतीच्या मुळे आला समजायला पाहिजे की माझी प्रकृती तशी आहे, आला, पण तुझ्या हातात त्या थॉट्ससोबत जायचं की नाही. कारण विचार आला की तुमचे तो विचार शब्दामध्ये कन्वर्ट होतो आणि तो विचार मग ॲक्शनमध्ये येतो. जर मी असं विचारलं की एखाद्या माणसाला म्हटलं की काय तो माणूस मूर्ख आहे, तो काय सदैव मी जर माणसाला म्हटलं मूर्ख 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 असं म्हणत गेलो, तर कधी जेव्हा तुमचा कधी असं राग प्रबळ होईल तेव्हा तुमचा तोंडात निघेल काय रे मूर्ख आहेस तो, म्हणजे तुमच्यापेक्षा कोण व्यक्ती मोठी असू शकेल, पण तो जो आपण थॉट घोळतोय मनामध्ये, लगेच तुमचं मूर्ख ही ॲक्शन निघ बाहेर. हां, परवाच्या दिवशीच मग एका ब्रह्मचार्यांचं झालं आमचं की आमचे एक 92 वर्षाचे स्वामीजी आहेत, तर त्यांना प्रत्येक गोष्टी सवय आहे की असे डोक्याला हात मारून घ्यायची अशी, असले हात सवय आहे त्यांना. तर त्यांची नक्कल आहे ते तो ब्रह्मचारी पण करतो, प्रत्येक गोष्टीत असं झालं की असं असं तर तो पण नक्कल करतो. आता काय आम्ही स्वामींची मग मजा घेत असतो, सदैव त्यांची मजा चालू असते त्यांची, म्हणजे कारण ते आता आमचं कसं ते आजोबांसारखे आमचे संबंध आहेत त्याचे. तर त्या दिवशी त्यांना आम्ही बरंचसं त्या लोकांना आमच्या काही ब्रह्मचारी त्यांना खूप त्या दिवशी खूप त्याचं डोकं गरम केलं होतं. ते म्हणले की महाराज तुमची कंप्लेंट गेली आहे बेलूर मठामध्ये. काय कंप्लेंट गेली आहे की तुम्ही दीक्षा देता लोकांना, तुम्ही असं करता तसं करता. ते इतके चिडले हां, तर त्याचं डोकं हात मारून, नाही रे बाबा मी दीक्षा नाही घेतली, त्याचं डोकं हात मारून घ्या, त्यांचं असं एक सवय आहे. तर तो ब्रह्मचारी असंच पूजेला बसला तिथे ठाकूरांच्या मंदिरामध्ये, आणि बाय चान्स त्याचं काहीतरी ते थोडंसं म्हणजे ती जी मेथड आहे ती चुकली काहीतरी, तिथे डोक्याला हात मारून घेतली. त्याला म्हटलं अरे तू ही सवय बघ कुठे आली, तू ठाकूरच्या समोर पण डोक्याला हात मारून घेतो आहे तू. हां, तर सांगायचा उद्देश की एखादी गोष्ट आपण करतो आणि ती जर ती आपण कंटिन्युअस करत गेलो तर ती सवय बनते. आपण बघा स्वामीजींच्या कर्मयोगात बघितलं होतं की आपलं कॅरेक्टर कसं बनतं की या सवयीमुळे. इट इज बंच ऑफ सवय आपला आहे कॅरेक्टर. तर म्हणून इथं भगवंत म्हणतायत की तुझ्यामध्ये एखादा विचार आला, एखादी वृत्ती आली, ओके ठीक आहे, पण तो थॉट दुसऱ्यांदा काय होणार, त्याचे वर्ड्समध्ये कन्वर्ट होणार, शब्दांमध्ये कन्वर्ट होईल आणि मग शब्द ॲक्शनमध्ये कन्वर्ट होणार, हे लक्षात ठेव. दिस इज द प्रोसेस. तर या प्रोसेसमध्ये हा तुझ्यामध्ये जो रागद्वेषाच्या बद्दलचे तुझ्यामध्ये मनामध्ये जे काही विचार येतात ते विचार जर प्रकृतीप्रमाणे जरी आले तरी त्या विचारांसोबत जायचं की त्यांना तिथेच थांबवायचं, हा विचार तू करायला पाहिजे. हे तुझ्या हातात आहे की त्या थॉट्ससोबत जाऊ नको. तर इंग्लिश म्हणतात की निप इन द बड.
की जेव्हा तो विचार एखादा आला तेव्हाच त्याला कापून टाका. म्हणजे ती फूल होण्याआधी कळी असतानाच कापून टाका. कारण तुम्ही कळी असताना जर कापली नाही तर ते फूल होणारच आहे उद्या केव्हा ना केव्हा. हे लक्षात ठेवा. कुठलाही विचार मनातला हा जर त्याला त्यावेळेस जेव्हा पाहिजे तेव्हा जर नाही कापला आपण, निप इन द बड, म्हणजे त्याला ते कळीपासनं फूल व्हायच्या आधी जर नाही कापलं आपण तर ते 100% फुलात ते रूपांतर होणारच. कुठलाही विचार हा शब्दांमध्ये येणार, शब्दांमधून तो कृतीमध्ये येणार. म्हणून इथं भगवंत म्हणतात, आपण त्या दुसऱ्या अध्यायात पण म्हणलं होतं की ध्याय तो विषयान पुंस संगस्ते पुषजायते, की एखाद्या विषयाचं जर आपण करत गेलं तर कसं आपलं पतन होतं. तिथे आपण तेव्हा बघितलं होतं. म्हणून ते म्हणतात की हे परपॅच्युएशन ऑफ थॉट जे आहे की त्याच विचार चिंतन करणं, त्याच चिंतन करणं, याच्यामुळे आपलं मग हळूहळू तसं कॅरेक्टर बनतं. पहिल्यांदा तसं नव्हतं. पहिल्यांदा फक्त प्रकृतीच्या प्रमाणे आपल्या मनात एखादा विचार आला, पण आपण त्यावर विचार करून त्याच्यावर सारखं ब्रूडिंग करून त्याच्यावर परपॅच्युअली त्याच्यावर आपण विचार करत गेल्यामुळे काय झालं, नाव इट बिकम्स माय कॅरेक्टर. तर बघून इथे म्हणतात की हे ठीक आहे की मी पूर्ण प्रकृती अधीन आहे, माझे सगळे विचार प्रकृती अधीन आहे, माझ्या टेंडन्सीज प्रकृती अधीन आहे. पण भगवंत म्हणतात की ते जे आहे तयोर न वशमागच्छेत, की तू या टेंडन्सीच्या सोबत जाऊ नकोस. इथे तुझी तू फ्री विल वापर, इथे तुझी तू विल पॉवर वापर. माझ्या मनामध्ये विचार येण्यावर माझा कंट्रोल नाही आहे. तो कंट्रोल येऊ शकतो, तर त्याच्याबद्दल काही गिल्ट मनात आणण्याची आवश्यकता नाही आहे. माझ्या मनात ते कंट्रोल करण्याची शक्यता नाही आहे. आला तो विचार, पण त्या विचारासोबत किती वाहवत जायचं, त्या विचारावर आरूढ किती वेळा व्हायचं आपण. हे इथं बघत की तयोर्न वशमागच्छेत तस्य हो परिपंथीनो, की हे काय करतात की तुमच्या रस्त्यातच तुमचं हरण करतात, म्हणजे त्या शत्रू आहेत तुमचे. की हे तुम्हाला मध्येच ते गाठतात आणि मध्येच गाठून तुम्हाला तुमचं हरण करतात ते. म्हणून ते म्हणतात की इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थित हो, की हे प्रत्येक इंद्रियांच्या भोगात आणि याच्यामध्ये प्रीती आणि द्वेष हा आहे असणारच आहे. इंद्रिय की जिभेला गोड चांगलं वाटणारच आहे. हो, जिभेला तिखट तिला आवडणार नाही, जिभेला कडू आवडणार नाही जिभेला, कारण जिभेचा स्वभाव आहे तिला गोडच आवडेल. आता हा स्वभाव तुम्ही चेंज करू शकत नाही. तसंच आपल्या मनामध्ये आपल्या बऱ्याचशा काही आपल्या कामना, वासना, क्रोध हे सगळ्या गोष्टी असतात, त्या आपण चेंज करू शकत नाही, कारण आपल्यासोबत आलेल्या आहेत त्या. पण त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्याला वाढू न देणं, हे मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की असं जर झालं तर तुझं म्हणजे तुला जर असं वाटत असेल की बाबा मी या प्रकृतीच्या अडकून जाईन आणि मला आता काहीच करण्यासारखं नाही आहे, मी त्याच्या हातचं खेळणं होऊन बसला आहे, असं नाही आहे. तुझ्यामध्ये पण अजून विल पॉवर आहे, तुझ्यामध्ये पण पुरुषार्थ आहे, आणि तो तू इथे दाखव. मग म्हणतात ते पुढचं की श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मा स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. इथे म्हणतात की श्रेयान स्वधर्मो विगुण, म्हणून या दोघांना जिंकून स्वधर्माचे आचरण करावे, कारण उत्तम रीतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अतिउत्तम कल्याणकारक होय. स्वधर्मात मरण पावणे ही कल्याणप्रद आहे व दुसऱ्यांचा धर्म भीतीदायक आहे. म्हणून ते भगवंत आता इथे म्हणतायत तुम्हाला की जो स्वधर्म किंवा जो आदर्श जो आपण घ्यायचा प्रयत्न करतो आहे, कारण बघा प्रत्येक माणसाला काय म्हणतात म्हणजे मॉरली या जगात कसं राहायला पाहिजे, कसल्या ह्या नीती किंवा हे सगळं मॉरॅलिटी ही सगळी शास्त्राने आपल्याला शिकवलं आहे. प्रत्येक माणसाला माहिती आहे. म्हणजे चोराला पण माहिती आहे की चोरी करणं चूक आहे, म्हणून रात्री चोरी करतो बघा, तो दिवसा जात नाही. त्याला माहिती आहे की चोरी करणं पाप आहे. छोट्या मुलाला पण, 5वीतल्या मुलाला पण ते खोड रबर चोरी करणं हे चुकीचं हे कळतं, म्हणून तो लपून ठेवतो बॅगमध्ये. तर हे जे आहे की प्रत्येक माणसाचं नैतिक म्हणजे आचरण हे चांगलं वाईटाचं ज्ञान प्रत्येक माणसाला असतं, चोराला पण असतं.
तर आता हे नैतिक आचरण जेव्हा सगळ्यांना माहिती आहे हां, तरी म्हणून ते म्हणतात ना की आपला काय युधिष्ठिर की दुर्योधन म्हणतो ना श्रीकृष्णाला की जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. हां, की मला धर्म काय हे मला माहिती आहे, पण त्या धर्माचं आचरण करण्याची माझी प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. अधर्म काय हे मला माहिती आहे, पण त्या अधर्मापासून निवृत्त व्हायला मला कळतं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीतच सगळं. मग प्रॉब्लेम येतो की ही कुठली शक्ती आपल्याला अशी थांबवून ठेवते आहे सगळं करण्यासाठी, की मला धर्माने जाणं मला आवश्यक वाटतं पण मला जाऊ देत नाही. आणि काय म्हणतात त्याला अधर्माने मला जायचं नाही आहे, धर्माच्या रस्त्यावर मला जायचं आहे, पण काहीतरी आत खाली ओढतं आहे असं मला सदैव. तर असं कुठलं हे आहे हां. तर म्हणून ते भगवंत म्हणतात की ते पुढच्या श्लोकानंतर सांगतील पुढच्या याच्या म्हणजे काही पुढचे अथकेने प्रयुक्तोयम पापम चलती पुरुष त्या श्लोकानंतर ते पुढे येईल. तर पण इथे भगवंत म्हणतात की जर तुझा धर्म तुझा जो म्हणजे तुला जे मिळालं आहे त्या मिळालेल्या धर्माप्रमाणे जर तू आचरण केलं म्हणजे 100% भगवंत तुमच्याकडनं डिस्टिंक्शनची अपेक्षा करत नाही आहे. फक्त भगवंत म्हणतात तू सिन्सिअरली तुझा जो प्रयत्न करतोय तो करत राहा. म्हणजे मी जो आश्रमविहित माझा धर्म आहे, जो माझा स्वधर्म आहे, तो जर पालन करत गेलो तर आपोआप कर्म कशासाठी आहे. आपण ते महायज्ञ का बघितले की हळूहळू माझ्यामध्ये माहिती आहे की माझी प्रकृती कशी आहे, पण असं करता करता हळूहळू माझं कॅरेक्टर चेंज होईल. कारण जेव्हा आपण धर्म आचरण करतो तेव्हा त्यात बरेचसे बंधन आहे बघा, की नाही हे असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे, असं करू नये, तसं करू नये. आता हे बंधनं कशासाठी आहे की तुम्हाला डिसिप्लिन करण्यासाठी. म्हणजे माझी प्रकृती म्हणतं की समजा उद्या मला पूजा करायची आहे, मी काय आपल्याला पूजेत सांगितलं की बाबा तुम्हाला काही पूजा करायची असेल तर उपवास करावा, पाणीही न पिता आपण पूजेला बसावं. पण मी जर म्हटलं की उपास काय हे आहे, मी जेवण करून बसणार पूजेला, पण धर्म काय म्हणतो की नाही उपवास करून बसा. कारण काय आहे की तुम्ही पूजेला बसला आहात त्यावेळेस जर तुम्हाला कुठे म्हणजे काही त्रास झाला हां, काही नॅचरल तुम्हाला कॉल आले तर पूजेला खंड पडला, त्याच्याबद्दल तुम्हाला पुढे हे करता येणार नाही आहे, काही म्हणजे त्याचं फळ पण मिळणार नाही आहे. म्हणून हे बंधन टाकलेलं आहे. तर आता ह्या धर्माने चालत असताना आपल्यामध्ये विभिन्न प्रकारचे बंधनं टाकल्या गेले आहेत. तर भगवंताचं म्हणणं असं आहे की तू हे सगळे बंधनं वापरत तू तुझं कर्म करत राहा. आपोआप हळूहळू हे जे प्रकृतीच्या अधीन तुला जे वाटतं तू स्वतः आहे, हळूहळू तुझं प्रकृती चेंज करू शकतोस. एक वेळेस होणार नाही. म्हणजे आज माझ्यामध्ये रजस आहे, उद्या मी काही सात्विक होणार नाही. पण या रजसचा हळूहळू जर मी काय डायरेक्शन जर बदलली, हळूहळू मी त्याचं जर वेगळं त्याला चॅनलाइज जर मी करता आलं मला त्या रजसला, तर हळूहळू ती होणार तुमच्या सात्विक गोष्टीकडे पळवते. म्हणजे जे आता बघा आपण म्हणतो ना, म्हणजे चांगला माणूस पण बिघडू शकतो आणि बिघडलेला माणूस पण चांगला होऊ शकतो, दोन्ही आहे. म्हणजे ज्याची आता बरेच वेळा आपण म्हणतो की अरे त्या माणसाला तशी अपेक्षा नव्हती, नाही कसं काय केलं, तो चांगला मुलगा होता, एकदम क्लासमध्ये अभ्यास चांगला होता, सगळं चांगलं होतं, त्याने असं कसं केलं. तर त्याची प्रवृत्तीचा म्हणून मी तुम्हाला बघा म्हटलं की आपण काही इनबॉर्न काही आपण गोष्टी घेऊन येत असतो संस्काराप्रमाणे, आणि काही ते आपण त्यात ॲडिशन करत असतो. आता तो जो अभ्यासू मुलगा आहे त्या अभ्यासू मुलाला जर अजून 4 अभ्यासू मुलाला मिळाले तर त्याच्यामध्ये तो कॉम्पिटिशन करत वरती जाऊ शकतो आणि त्या अभ्यास होईलच त्याचा स्वप्रयत्न, कारण त्या तसं सराउंडिंग मिळालं आहे. पण एखाद्या अभ्यासू मुलाला जर 4 असे त्याच्यापेक्षा खालच्या स्तराचे मुलं मिळाले तर त्याला त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येऊन त्याला काय वाटतं की आपण तो काय ह्याच्यापेक्षा हुशार आहे, आपण सगळंच आहे. पण जेव्हा खरी परीक्षेची घडी येईल तेव्हा तो फेल जाईल, कारण त्याला तसं डेव्हलप करायचा चान्स मिळाला नाही, कारण त्याला कॉम्पिट करणार कोणीच नव्हतं, तो स्वतः सदैव टॉपवर होता. पण एखाद्या चांगल्या मुलाला जर सदैव ते कॉम्पिटिशनमध्ये राहायची सवय पडली, चांगल्या सर्कलमध्ये राहायची सर्कल पडली, तर ते तो हळूहळू जो ज्या स्तरावर होता त्या स्तरावर अजून वरती जायचा तो प्रयत्न करू शकतो.
आणि जो चांगल्या ठिकाणी होता पण त्याला कंपनी जर चांगली मिळाली नाही तर तो खाली पण येऊ शकतो. तर दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हां, म्हणून ते भगवंत म्हणतात की तू जे करतो आहे, तुला जे काही करायचं आहे ते तू सदैव कर. हां, चांगल्याप्रमाणे कर. हा कर्मयोग तू व्यवस्थित आचरण करायला प्रयत्न कर. पण परधर्म भयावह, की तू क्षत्रिय आहे, क्षत्रिय राहूनच तू म्हणजे या धर्माचं रक्षण कर. तू जर जंगलात गेला आणि तिथं संन्यास घेऊन राहिला तर धर्माचं रक्षण होणार नाही आहे. का होणार नाही आहे? कारण हे कर्म, हे कौरव हा पूर्ण पृथ्वीवर अधर्माचं राज्य माजवतील. म्हणजे तू तुझ्या याला चुकलास, तुझ्या कर्तव्याला चुकलास. म्हणून तुझं आज कर्तव्य कर्म काय आहे? तुझा धर्म तुला वाटतं, सध्या तुला काय वाटतं की नाही ते जंगलात जाऊन संन्यास घेणं फार चांगलं आहे, तुला असं वाटतं आहे आज. पण भगवंताला इथे सांगतायत की तो परधर्म होईल आणि तो भयावह आहे. यांनी तुला उलट स्वर्ग न मिळेल, नरक मिळेल, कारण तू तुझ्या कर्तव्याला मुकलायस. म्हणून तुझं जे काही आहे, तुझं जे काही आहे श्रेयान स्वधर्मो विगुण म्हणजे त्याच्यामध्ये तुला दोष जरी काही दिसत असले, काही आपल्या या स्वभावात दोष जरी तुला दिसले, विगुण काही दिसले तुला, म्हणजे काही कमी जरी वाटल्या, काही शॉर्ट कमी जरी दिसले, तरी तो सोडू नकोस. कारण आज तुला शॉर्टकमिंग दिसत आहेत, तुला 100% ते फॉलो करता येत नाही आहे, ठीक आहे, पण सिन्सिअर प्रयत्न कर. हळूहळू तुझ्याकडून ते होईल. म्हणून म्हणतात की ते श्रेयान स्वधर्मो विगुण, म्हणजे माझ्या धर्मामध्ये म्हणजे एक क्षत्रिय धर्म घेतला म्हणजे मग काय झालं, मग आता मला हे सगळ्यांना मारावं लागणार, इतके युद्धात लोक मरतील वगैरे. हे विगुण त्याला दिसत आहेत त्याच्या कामामध्ये, की मी इतक्या सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय लोकांना मारणार आहे, हे फार मोठी चूक करणार आहे मी. परंतु भगवंत म्हणतात की यात काही गोष्टी जरी तुझ्या कमी वाटत असल्या तरीही तुझ्यासाठी ते श्रेय आहे. आणि परधर्म, की तू हे युद्ध सोडून पळून जाऊन जर तो जंगलात गेला तर ते भयावह आहे, की ते तुला पण ते श्रेयस्कर नाही आहे आणि तुझ्या कर्तव्य कर्म तू चुकल्यामुळे या पूर्ण पृथ्वी तलावर पूर्ण अधर्माचं राज्य तयार होईल. म्हणून ते भगवंत म्हणतात की स्वधर्मे निधनम श्रेय, की जो तू धर्म पाळतो आहे, जो आचरण करतो आहे, तो धर्म पाळताना तू नष्ट जरी झालास, तू मृत्युमुखी जरी पडला आहे स्वधर्म तुझं वापरताना, की तुझं कौरवांशी युद्ध होतं आहे, त्या युद्धात तू मारला गेला तरीही चालेल, कारण त्याने तुला काय होईल, स्वर्ग प्राप्त होईल. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, की तू जर मेला तर काय होईल, तुला स्वर्ग प्राप्त होईल. पण तुझा हा धर्म सोडून जर तू परधर्मात काय गेला तर काय होईल, ते भीतीदायक आहे तुझ्यासाठी पण सर्वांसाठीच. म्हणून इथे बघा की तू जितका तुझं प्रकृतीप्रमाणे आपण आपल्याप्रमाणे काम करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही वैगुण्य जरी असेल, त्याच्यामध्ये काही कमी जरी असेल, तरीही आपला मार्ग न सोडता तो मार्ग किती चांगल्या प्रकारे अजून आपण तो वाढवू शकतो, किती चांगल्या प्रकारे आपण त्या मार्गात जाऊ शकतो, आपण कसं चॅनलाइज करू शकतो आपल्या प्रवृत्ती, आपल्या टेंडन्सीज कशा आपण चॅनलाइज करू शकतो, याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर भगवंत म्हणतात की तू यानं बाहेर पडू शकशील. हां, म्हणून इथे ते म्हणतात की तू हा कर्मयोगाचा जो मार्ग तुला सांगितला आहे हाच तू फॉलो कर. नंतर हा सब्जेक्ट चेंज होतो, आपण ते पुढच्या क्लासमध्ये तो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.